विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुरू करणार आहोत सराव संच 3.4. बघा, सुरुवात करूया आपण सराव संच 3.4. आता या ठिकाणी पहिला प्रश्न आपण अभ्यासणार आहोत. बघा, पहिला प्रश्न आपल्या समोर या ठिकाणी बघा, ही आकृती दिलेली आहे. आता या आकृतीमध्ये आपल्याला काय काय दिलं आहे, तर केंद्र ओ असलेल्या वर्तुळामध्ये ही जीवा आहे ए बी, आणि या वर्तुळाच्या जीवा ए बीची लांबी ही वर्तुळाच्या त्रिज्ये एवढी आहे. म्हणजेच या ठिकाणी आता बघा, ओ ए आणि ओ बी एकरूप असणार आहेत. कारण काय, एकाच वर्तुळाच्या त्या त्रिज्या आहेत आणि त्या त्रिज्याने एवढीच लांबी या जीवा ए बीची आहे. म्हणजेच त्रिकोण ए ओ बीमध्ये ओ ए बरोबर ओ बी बरोबर ए बी, याचा अर्थ या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान लांबीच्या आहेत. म्हणजेच त्रिकोण ए ओ बी हा आपल्याला काय म्हणता येईल, या ठिकाणी समभुज त्रिकोण म्हणता येईल. मग आता समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोन हा 60 अंश मापाचा असतो. याचाच अर्थ कोन ए ओ बी हा जो कोन ज्याची लांबी आपल्याला काढायला सांगितलेली आहे या ठिकाणी, त्याची म्हणजे त्याचे माप, कोन ए ओ बीचे माप पहिल्यांदा आपल्याला काढायला सांगितलेले आहे. तर या कोन ए ओ बीचे माप आपल्याला किती मिळेल, तर समभुज त्रिकोणाचा कोन म्हटल्यानंतर 60 अंश मिळेल. ठीक आहे, म्हणजेच कोन ए ओ बीचे माप आपल्याला 60 अंश मिळेल. त्यानंतर आपल्याला सांगितले काढायला कोन ए सी बी. आता कोन ए सी बीचा हा शिरोबिंदू जो आहे सी, हा शिरोबिंदू या वर्तुळावर आहे, बरोबर आहे. म्हणजेच या ठिकाणी कोन ए सी बी हा आंतरलिखित कोन आहे. कोन ए सी बी हा कंस ए सी बीमध्ये आंतरलिखित झालेला कोन असून त्याने आंतरखंडित केलेला कंस ए बी आहे. म्हणजेच आंतरलिखित कोन ए सी बीने कंस ए बीला आंतरखंडित केले आहे. मग आंतरलिखित कोनाच्या प्रमेयाचा वापर करून आपल्याला या ठिकाणी कोन ए सी बीचे माप काढता येईल. कोन ए सी बी बरोबर 1/2 माप कंस ए बी. याला कारण देता येईल आपल्याला आंतरलिखित कोनाचे प्रमेय. मग आता कंस ए बीचे माप आपल्याला तत्पूर्वी काढावे लागेल. कंस ए बीचे माप किती येईल, तर कोन ए ओ बी हा जो केंद्रीय कोन आहे, या केंद्रीय कोना एवढे माप या लघुकंसाचे येईल ए बीचे. म्हणजेच किती, तर ए ओ बीचे माप काय, या कोनाचे माप 60 अंश, तर या कंस ए बीचे माप देखील 60 अंश येईल. मग आता याच्या निम्मे या ठिकाणी कोन ए सी बीचे माप मिळेल. मग कोन ए सी बीचे माप या कंसाच्या निम्मे म्हणजेच ए बीच्या निम्मे, 60च्या निम्मे किती मिळेल, 30 अंश. म्हणजेच कोन ए सी बीचे माप किती मिळेल आपल्याला, 30 अंश मिळेल. यानंतर सांगितलेले आहे कंस ए बीचे माप. कंस ए बीचे माप आत्ताच आपण सांगितले, ते म्हणजे किती, या कोन ए ओ बी हा जो केंद्रीय कोन आहे त्याच्या एवढेच माप, म्हणजे किती मिळेल, 60 अंश मिळेल. आणि कंस ए सी बीचे माप आपल्याला काढायचे आहे. आता कंस ए सी बी हा विशाल कंस आहे, बरोबर. कंस ए सी बी हा विशाल कंस आहे. मग विशाल कंसाचे माप हे संपूर्ण वर्तुळाचे माप म्हणजे 360 अंश वजा संगत लघुकंसाचे माप, म्हणजेच संगत लघुकंस आहे ए बी, याचे माप म्हणजे 60 अंश. मग 360 अंश वजा 60 अंश, म्हणजेच कंस ए सी बीचे माप आपल्याला 360 वजा 60 म्हणजे किती मिळेल, 300 अंश मिळेल. तर अशा रीतीने कंस ए सी बीचे माप देखील आपल्याला काढता येईल. ठीक आहे, तर बाळांनो, अशा रीतीने आपल्याला या ठिकाणी विचारलेल्या चारही
गोष्टी काढता येतील. म्हणजे सुरुवातीला कोण ए ओ बीचे माप हे आपल्याला 60 अंश काढता येईल. त्यानंतर कोण ए सी बीचे माप हे 30 अंश काढता येईल. त्यानंतर कंस ए बीचे माप 60 अंश आणि कंस ए सी बीचे माप हे 300 अंश. ठीक आहे. तर आता आपण हे सोडवायला घेऊया. केंद्र ओ या ठिकाणी बघा हे केंद्र आहे ओ. तर केंद्र ओ असलेल्या वर्तुळात बघा ओ ए बरोबर ओ बी एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, ओ ए बरोबर ओ बी याला आपण कारण देणार आहोत. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. ठीक आहे. आणि शिवाय आपल्याला जेव्हा ए बीची लांबी वर्तुळाच्या त्रिज्या एवढी आहे असे म्हटलेले आहे या ठिकाणी, आणि ए बी बरोबर ओ ए बरोबर ओ बी हे पण आपल्याला दिले आहे. ना, आधीच दिलेले आहे आपल्याला. मग आता बघा या ठिकाणी या त्रिकोण ओ ए बी मध्ये किंवा ए ओ बी या त्रिकोणामध्ये ओ ए बरोबर ओ बी बरोबर ए बी तिन्ही बाजू समान आहेत. म्हणजेच तो काय झाला, समभुज त्रिकोण झाला. मग म्हणून त्रिकोण ए ओ बी हा समभुज त्रिकोण आहे. ठीक आहे. मग आता समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोण हा किती अंश मापाचा असतो, 60 अंश मापाचा असतो. आता कोण ए ओ बी हा जो कोण आहे हा या त्रिकोण ए ओ बीचाच कोण आहे. मग हा किती असेल, 60 अंश. मग आता म्हणून कोण ए ओ बी बरोबर 60 अंश आणि याला कारण मात्र आपण देणार आहोत समभुज त्रिकोणाचा कोन. कारण समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोन हा 60 अंश मापाचा असतो. समभुज त्रिकोणाचा कोन. ठीक आहे. तर अशा रीतीने पहिलं जे यातलं आपल्याला विचारलं होतं कोण ए ओ बीचे माप ते आपण या ठिकाणी काढलेले आहे. म्हणजेच कोण ए ओ बी चे माप 60 अंश आहे. ओके. तर अशा रीतीने यातला पहिला भाग आपण हा पूर्ण केला. हा यातला पहिला भाग आहे. आता नंबर 2 दुसरा भाग तो म्हणजे आपल्याला या ठिकाणी कोण ए सी बी चे माप काढायचे आहे. बरोबर. आता कोण ए सी बीचा शिरोबिंदू सी हा वर्तुळावर आहे. बरोबर आहे. म्हणजेच कोण ए सी बी हा
कंस ए सी बीमध्ये आंतरलिखित झालेला कोन असून त्याने आंतरखंडित केलेला कंस आहे ए बी. मग आंतरलिखित कोणाच्या प्रमेयानुसार आपल्याला या ठिकाणी असे म्हणता येईल की कोन ए सी बी बरोबर 1/2 माप कंस ए बी. ठीक आहे. पण तत्पूर्वी आपल्याला या कंस ए बीचे माप काढावे लागेल. मग आता या ठिकाणी आपल्याला असं करावं लागेल, आधी आपल्याला 3 नंबर सोडवावे लागेल, त्यानंतर मग ते 2 नंबर काढता येईल. म्हणजेच कंस ए बीचे माप आधी आपल्याला काढावे लागेल. तर माप कंस ए बी बरोबर माप कोन ए ओ बी. या ठिकाणी कारण देता येईल आपल्याला कंसाच्या मापाची व्याख्या. कंसाच्या मापाची व्याख्या. ठीक आहे. मग आता या ठिकाणी म्हणून मापकंस ए बी बरोबर मापकोन ए ओ बी. ए ओ बीचे माप किती आहे पहा, 60 अंश. म्हणून मापकंस ए बी सुद्धा आपल्याला किती मिळणार, 60 अंश या ठिकाणी मिळेल. ठीक आहे. तर अशा रीतीने या ठिकाणी तिसरा विचारलेला आपल्याला उपप्रश्न जो होता त्याचं उत्तर आपण आधीच या ठिकाणी काढलेलं आहे, कारण हे काढल्याशिवाय आपल्याला कोन ए सी बीचे माप मिळणार नाही. आता आपण त्यातला जो दुसरा प्रश्न आहे तो सोडवूया. बघा या ठिकाणी आता कोन ए सी बीचा शिरोबिंदू सी हा वर्तुळावर आहे आणि हा कोन ए सी बी कंस ए सी बीमध्ये आंतरलिखित झाला असून त्याने कंस ए बीला आंतरखंडित केलेले आहे. बरोबर. मग आंतरलिखित कोणाचे प्रमेय वापरून आपल्याला कोन ए सी बीचे माप काढता येईल. तर पहा या ठिकाणी कोन ए सी बीचा शिरोबिंदू सी हा वर्तुळावर आहे. आता म्हणून कोन ए सी बी हा कंस ए सी बी मध्ये आंतरलिखित कंस ए सी बी मध्ये आंतरलिखित झालेला कोन असून कोन ए सी बीने कंस ए बीला आंतरखंडित केले आहे. ठीक आहे. मग आता म्हणून कोन ए सी बी बरोबर येईल 1/2 माप कंस ए बी.
बघा, कोन ए सी बी बरोबर 1/2 मापकंस ए बी. म्हणजे आंतरलिखित कोणाचे माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. या ठिकाणी या प्रमेयाचे नाव आपल्याला कारण म्हणून दिले पाहिजे. काय तर आंतरलिखित कोनाचे प्रमेय. ठीक आहे. मग आता या ठिकाणी कोन ए सी बी बरोबर 1/2 गुणिले मापकंस ए बी. मापकंस ए बी किती आहे पहा, या ठिकाणी किती आहे 60 अंश, बरोबर आहे. तर या ठिकाणी मापकंस ए बीच्या ठिकाणी मी किती लिहिणार आहे 60 अंश. मग आता बे के बे, बेत्रिक 6 आणि हा 0 म्हणजेच 30 एके 30. मग म्हणून कोन ए सी बी बरोबर आपल्याला किती मिळेल 30 एके 30 अंश. म्हणजेच कोन ए सी बीचे माप किती आले 30 अंश या ठिकाणी आपल्याला मिळालेले आहे. मग म्हणजेच कोन ए सी बीचे माप किती मिळाले 30 अंश. तर अशा रीतीने यातला हा दुसरा प्रश्न जो होता, दुसरा उपप्रश्न, तो आपण सोडवलेला आहे. आता तिसरा उपप्रश्न जो होता त्याचं उत्तर आपण आधीच लिहिलं आहे. काय मापकंस ए बी बरोबर 60 अंश. आता राहिलेला आहे शेवटचा उपप्रश्न त्यातला, तो म्हणजे कंस ए सी बीचे माप काढायचे. आता बघा कंस ए सी बी दिसतोय आपल्याला. कंस ए सी बी हा काय आहे, लघुकंस की विशाल कंस? हा आहे विशाल वर्तुळकंस, म्हणजे विशाल कंस आहे. तर विशाल कंसाचे माप काढण्यासाठी सूत्र आपल्याला माहिती आहे. विशाल कंसाचे माप बरोबर पूर्ण वर्तुळाचे माप म्हणजेच 360 अंश वजा संगत लघुकंसाचे माप. म्हणजेच मापकंस ए सी बी बरोबर 360 अंश वजा मापकंस ए बी. आता ए बीचे या मापकंस ए बी म्हणजे कंस ए बीचे माप हे 60 अंश आहे. 360 मधून हे 60 गेले की मग आपल्याला या कंस ए सी बीचे माप 300 अंश मिळेल. ठीक आहे. तर या ठिकाणी आता त्यातला चौथा जो उपप्रश्न आहे तो आपण सोडवूया. कंस ए सी बी हा विशाल कंस आहे. आता विशाल कंसाचे माप, विशाल कंसाचे माप बरोबर 360 अंश म्हणजे संपूर्ण वर्तुळाचे माप वजा संगत लघुकंसाचे माप. संगत लघुकंसाचे माप हे काय झालं, तर हे आपलं सूत्र आहे, बरोबर. तर या सूत्राचा वापर करून आता विशाल कंसाचे माप, विशाल कंस आहे या ठिकाणी ए सी बी, म्हणून माप कंस ए सी बी, मापकंस ए सी बी बरोबर 360 अंश वजा संगत लघुकंसाचे माप. संगत लघुकंस आहे मापकंस ए बी. मग संगत लघुकंसाचे माप या ठिकाणी मापकंस ए बी आपण लिहूया. आता या ठिकाणी म्हणून मापकंस ए सी बी, मापकंस ए सी बी बरोबर 360 अंश
वजा मापकंस ए बी, बघा आपण आधीच काढलेले आहे, किती आहे 60°. ठीक आहे. तर मग आता म्हणून मापकंस ए सी बी बरोबर 360 मधून हे 60 वजा केले असता किती मिळतील, तर 300°. किती 300°. तर अशा रीतीने कंस ए सी बीचे माप देखील या ठिकाणी आपण काढलेले आहे. ते किती आहे 300°. तर यातलं सर्वात पहिलं म्हणजेच कोन ए ओ बीचे माप 60°. त्यानंतर दुसरं म्हणजेच कोन ए सी बीचे माप 30°. त्यानंतर तिसरा भाग म्हणजे कंस ए बीचे माप हे 60°. आणि चौथा उपप्रश्न तो म्हणजे या ठिकाणी कंस ए सी बीचे माप 300°. तर अशा रीतीने या ठिकाणी आपण पहिला जो प्रश्न होता सराव संच 3.4 मधील पहिला प्रश्न या ठिकाणी आपला पूर्ण झालेला आहे. ठीक आहे. आता आपण या ठिकाणी दुसरा प्रश्न पाहणार आहोत. तो दुसरा प्रश्न काय आहे ते आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 2. बघा या ठिकाणी ही आकृती आपल्याला दिसते. आता या आकृतीमध्ये काय काय दिसते ते पाहूया आपण. या ठिकाणी चौकोन पी क्यू आर एस दिसतोय आपल्याला. हा चौकोन पी क्यू आर एस या ठिकाणी बाळांनो चक्रीय चौकोन आहे. काय आहे, हा चक्रीय चौकोन आहे. चक्रीय चौकोन म्हणजे ज्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू एकाच वर्तुळात असतात अशा चौकोनाला चक्रीय चौकोन म्हणतात. हे आपल्याला माहिती आहे बरोबर, आपण याआधीच शिकलेलो आहोत. तर या ठिकाणी चौकोन पी क्यू आर एस हा चक्रीय चौकोन आहे. त्यानंतर आपल्याला अजून या ठिकाणी दिलं आहे म्हणजेच बाजू पी क्यू एकरूप बाजू आर क्यू, म्हणजे या दोन बाजू एकरूप दिलेल्या आहेत. त्यानंतर कोन पी एस आर हा दिसतोय आपल्याला. कोन पी एस आर हा 110° आहे. कोन पी एस आर हा 110° आहे. तर मग आपल्याला या पुढील 4 गोष्टी विचारलेल्या आहेत. त्या म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट कोन पी क्यू आर बरोबर किती. आता कोन पी क्यू आर म्हणजे या कोणाचे माप आपल्याला काढायला सांगितले आहे. त्यानंतर मापकंस पी क्यू आर किती, म्हणजे हा जो कंस आहे पी क्यू आर, या कंस पी क्यू आरचे माप आपल्याला काढायला सांगितलं आहे. त्यानंतर मापकंस क्यू आर, मापकंस क्यू आर काढायला सांगितलेले आहे. आणि चौथा उपप्रश्न त्यातला तो म्हणजेच कोन पी आर क्यू बरोबर किती. कोन पी आर क्यू याचे माप आपल्याला काढायला सांगितलेले आहे. मग आता या ठिकाणी आपण हे एक एक कसं सोडवता येईल ते पाहूया. सुरुवातीला पहिला प्रश्न या ठिकाणी विचारला आहे तो म्हणजे कोन पी क्यू आर किती. कोन पी क्यू आर काढायचा आहे. त्यासाठी पाहूया आता चौकोन पी क्यू आर एस हा चक्रीय चौकोन आहे बरोबर आहे की नाही. मग आता चक्रीय चौकोनाचे प्रमेय आपण याआधी शिकलेलो आहोत. ते म्हणजे चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन हे परस्परांचे पूरक कोन असतात. परस्परांचे पूरक कोन म्हणजेच त्यांच्या मापांची बेरीज बाळांनो किती असते, तर 180° असते. म्हणजेच कोन पी क्यू आर अधिक कोन पी एस आर बरोबर आपल्याला 180° दाखवता येईल. आणि कोन पी एस आरचे माप आपल्याला किती दिलेले आहे, 110° दिलेले आहे. म्हणजेच कोन पी क्यू आर अधिक 110° बरोबर 180°. असं करून 110 जे आहेत ते बेरजेत आहेत तिकडे जाताना वजा होतील. म्हणजेच कोन पी क्यू आर बरोबर 180° वजा 110°. म्हणजेच कोन पी क्यू आर आपल्याला किती मिळेल, तर अशा रीतीने 70° मिळेल. ठीक आहे. तर अशा रीतीने त्यातला जो पहिला
उपप्रश्न आहे, म्हणजेच कोन पी क्यू आर किती, तर तो मिळेल आपल्याला 180 मधून 70 गेल्यानंतर राहतील ते म्हणजे 70 अंश मिळतील. 180 वजा 110 बरोबर 70 अंश मिळेल. त्यानंतर आता मापकंस पी क्यू आर म्हणजे या कंसाचे माप आपल्याला काढायचे आहे. आता बघा कोन पी एस आरचा एस हा शिरोबिंदू वर्तुळावर असून कोन पी एस आर हा कंस पी एस आरमध्ये अंतर्लिखित झालेला कोन असून त्याने कंस पी क्यू आरला अंतरखंडित केलेले आहे. बरोबर आहे. म्हणजेच कोन पी एस आर आंतरलिखित कोण आहे. मग आंतरलिखित कोणाचे प्रमेय वापरून आपल्याला या ठिकाणी कंस पी क्यू आर काढता येईल. कारण या ठिकाणी कोन पी एस आर बरोबर 1/2 मापकंस पी क्यू आर आणि कोन पी एस आरचे माप आधीच आपल्याला दिलेले आहे 110 अंश. मग जे 1/2 म्हणजे इकडे 2 भागाकारात आहेत ते इकडे गुणाकारात जाऊन 110 गुणिले 2 म्हणजेच 110 गुणिले 2 220 अंश म्हणजेच कंस पी क्यू आरचे माप जे आहे ते आपल्याला मिळेल 220 अंश. ठीक आहे. आता कंस पी आर क्यूचे माप 220 अंश झाले. त्यानंतर आपल्याला बाजू पी क्यू आणि बाजू क्यू आर हे एकरूप दिलेले आहेत. मात्र बाजू पी क्यू आणि बाजू क्यू आर या ज्या एकरूप बाजू आहेत त्या एकाच कंसाच्या जीवा देखील आहेत आणि त्या दोन्ही जीवा एकरूप आहेत. मग एकाच वर्तुळात एकरूप जीवांचे संगत लघुकंस आहेत या ठिकाणी पी क्यू आणि क्यू आर ते देखील काय होतील एकरूप होतील. म्हणून मापकंस पी क्यू बरोबर मापकंस आर क्यू मिळेल. आणि मग मापकंस आर क्यू हा काढण्यासाठी त्याला भागिले 2 केले या पी क्यू आरला तर आपल्याला मापकंस क्यू आर मिळेल म्हणजेच आर क्यू मिळेल. तो म्हणजे 220 भागिले 2 बरोबर आपल्याला किती मिळेल 110 अंश मिळेल. म्हणजेच मापकंस आर क्यू म्हणजेच क्यू आर हा मिळणार आपल्याला किती 110 अंश. ज्या अर्थी कंस क्यू आर 110 अंश आहे तर त्याच्याशी एकरूप असलेला कंस तो म्हणजे पी क्यू हा देखील किती मिळेल आपल्याला 110 अंश मिळेल. ठीक आहे. तर अशा रीतीने मापकंस क्यू आर जो आहे तो आपल्याला किती मिळेल तर 110 अंश मिळेल. ठीक आहे. म्हणजे तिसरा जो उपप्रश्न होता तो देखील अशा रीतीने आपला सोडून होईल. आता त्यानंतर चौथा भाग म्हणजे कोन पी की आर क्यू. आता कोन पी आर क्यू हा देखील कंस पी आर क्यूमध्ये अंतर्लिखित झालेला कोन असून या कोन पी आर क्यूने कंस पी क्यूला अंतरखंडित केलेले आहे. म्हणजेच या ठिकाणी देखील अंतर्लिखित कोनाचे प्रमेय वापरून आपल्याला कोन पी आर क्यूचे माप काढता येईल. म्हणजे त्याचे माप कंस पी क्यूचे जे माप आहे त्याच्या निम्मे कंस पी क्यूचे माप आत्ताच आपण काढले 110 अंश. मग 110च्या निम्मे म्हणजेच या ठिकाणी कोन पी आर क्यूचे माप 55 अंश मिळेल. ठीक आहे. तर बाळांनो अशा रीतीने स्टेप बाय स्टेप हे उदाहरण आपल्याला सोडवावे लागेल. थोडेसे आहे ते मोठे परंतु अगदी स्टेप बाय स्टेप सोडवले तर ते आपल्याला कठीण वाटणार नाही. तर आपण आता हे सोडवायला सुरुवात करूया. सुरुवातीला चौकोन पी क्यू आर एस हा आपल्याला कसा दिलेला आहे चक्रीय चौकोन दिलेला आहे. ते आपण पहिलं लिहूया. चौकोन पी क्यू आर एस हा चक्रीय चौकोन आहे. चौकोन पी क्यू आर एस हा चक्रीय चौकोन आहे. हे आपल्याला आधीच दिलेलं आहे. म्हणून या ठिकाणी आपण लिहूया दिले आहे. दिले आहे. ठीक आहे. मग आता
चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक कोण असतात हे चक्रीय चौकोनाचे प्रमेय या ठिकाणी आपण वापरूया. म्हणजेच कोन PQR अधिक कोन PSR बरोबर 180 अंश. या ठिकाणी याला कारण देणार आहोत आपण चक्रीय चौकोनाचे प्रमेय. चक्रीय चौकोनाचे प्रमेय. ठीक आहे. मग आता कोन PQR आपल्याला काढायचा आहे. कोन PQR अधिक कोन PSR. कोन PSRचे माप आपल्याला आधीच दिले ते म्हणजे 110 अंश. ते आपण या ठिकाणी लिहूया बरोबर 180 अंश. मग आता म्हणून कोन PQR बरोबर 180 अंश हे अधिक 110 अंश इकडे येताना वजा 110 अंश होतील. मग म्हणून कोन PQR बरोबर 180 वजा 110 म्हणजेच किती मिळतील 70 अंश. म्हणजेच कोन PQR चे माप किती आले 70 अंश. म्हणजे हा त्यातला पहिला जो उपप्रश्न होता तो आपण या ठिकाणी सोडवलेला आहे. ठीक आहे. आता आपण यापुढे दुसरा उपप्रश्न घेऊया. नंबर 2. आपल्याला आता काय सांगितले मापकंस PQR. मापकंस PQR तर या ठिकाणी आपण आधीच पाहिले की या ठिकाणी पहा पुन्हा एकदा सांगतोय कोन PSR हा कंस PSR मध्ये आंतरलिखित झालेला कोन असून त्याने कंस PQRला आंतरखंडित केले आहे. म्हणजेच कोन PSR बरोबर 1/2 माप कंस PQR आपल्याला लिहिता येईल. तर या ठिकाणी कोन PSR हा कंस PSR मध्ये आंतरलिखित झालेला कोन असून कोन PSR ने कंस PQR ला आंतरखंडित केले आहे. आंतरखंडित केले आहे. ठीक आहे. मग आता म्हणून या ठिकाणी आंतरलिखित कोनाचे प्रमेय वापरूया आपण. कोन PSR बरोबर 1/2 मापकंस PQR कोन PSR बरोबर 1/2 मापकंस PQR या ठिकाणी आंतरलिखित कोनाचे प्रमेय असे कारण देता येईल. आंतरलिखित कोनाचे प्रमेय. ठीक आहे. मग आता कोन PSR चे माप आपल्याकडे आधीच आहे ते म्हणजे 110 अंश बरोबर 1/2 गुणिले मापकंस PQR
आता बघा हे 2 या ठिकाणी भागाकारात आहेत, इकडे जाताना गुणाकारात जातील, म्हणून 110 अंश गुणिले 2 बरोबर मापकंस PQR. ठीक आहे. मग आता 110 गुणिले 2 किती होतील, तर 11 दुणे 22 म्हणजे 220 अंश होतील. तर म्हणून मापकंस PQR बरोबर 220 अंश. म्हणजे ज्यातला दुसरा जो उपप्रश्न होता मापकंस PQR बरोबर किती, तर ते आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहे. मापकंस PQR बरोबर 220 अंश. ठीक आहे. आता आपण तिसरा उपप्रश्न यातला जो आहे तो सोडवणार आहोत. तो म्हणजे मापकंस QR आपल्याला काढायचा आहे. मग आता या ठिकाणी बघा आपल्याला काय दिलेले आहे, बाजू PQ एकरूप बाजू RQ दिलेला आहे. म्हणजे या जीवा ज्या आहेत 2 वर्तुळाच्या त्या एकरूप दिलेल्या आहेत. मग एकाच वर्तुळात एकरूप जीवांचे संगत लघुकंस एकरूप असतात. यानुसार कंस PQ एकरूप कंस QR म्हणजेच RQ मिळेल आपल्याला. ठीक आहे. मग त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी मापकंस QR काढता येईल. ठीक आहे. बाजू PQ एकरूप बाजू RQ हे आपल्याला दिले आहे. मग इथे लिहूया आपण, दिले आहे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी जस्ट अ मिनिट. तर बाजू PQ आणि बाजू RQ एकरूप आहेत, परंतु या वर्तुळाच्या जीवा आहेत. म्हणजेच जीवा PQ एकरूप जीवा RQ. ठीक आहे. मग आता या 2 जीवा एकरूप आहेत. एकरूप जीवांचे संगत लघुकंस जे आहेत एकाच वर्तुळातील ते काय असतात, एकरूप असतात. मग आता या ठिकाणी म्हणून कंस PQ एकरूप कंस RQ किंवा आपण QR म्हणूया. ठीक आहे. या ठिकाणी याला आपण कारण देणार आहोत, एकाच वर्तुळातील किंवा एकाच वर्तुळात एकरूप जीवांचे संगत लघुकंस असं त्याला कारण देऊया. कारण एकाच वर्तुळात एकरूप जीवांचे संगत लघुकंस हे एकरूप असतात. ठीक आहे. मग आता या ठिकाणी म्हणून मापकंस
पी क्यू बरोबर मापकंस क्यू आर. ठीक आहे. समजा मापकंस पी क्यू बरोबर मापकंस क्यू आर बरोबर एक्स अंश. मग आता मापकंस पी क्यू अधिक मापकंस क्यू आर बरोबर मापकंस पी क्यू आर. आता या ठिकाणी हे आहे एक्स अंश अधिक हे पण आहे एक्स अंश बरोबर मापकंस पी क्यू आर आपण आधीच काढलं आहे ते म्हणजे किती 220 अंश आहे. मग आता म्हणून एक्स अधिक एक्स 2x बरोबर 220 म्हणून या ठिकाणी आता आपल्याला मिळेल एक्स बरोबर 220/2 म्हणून एक्स बरोबर बे के बे 0 म्हणजेच किती 110 मिळतील या ठिकाणी. मग आता म्हणून मापकंस पी क्यू बरोबर मापकंस क्यू आर बरोबर 110 अंश म्हणजेच मापकंस क्यू आर बरोबर आपल्याला किती मिळणार 110 अंश. तर अशा रीतीने हा तिसरा उपप्रश्न जो त्यातला होता तो आपण सोडवलेला आहे. आता चौथा म्हणजे कोन पी आर क्यू हा आपल्याला काढायचा आहे. तर हा कोन पी आर क्यू काय आहे आंतरलिखित कोन आहे. तर कोन पी आर क्यू हा कंस पी आर क्यू मध्ये आंतरलिखित झालेला कोन असून कोन पी आर क्यू ने कंस पी क्यू ला आंतरखंडित केले आहे. ठीक आहे. मग आता म्हणून आंतरलिखित कोणाचे प्रमेय वापरून कोन पी आर क्यू बरोबर 1/2 मापकंस पी क्यू या ठिकाणी कारण देणार आहोत आपण आंतरलिखित कोनाचे प्रमेय. ठीक आहे. तर आता या ठिकाणी कोन पी आर क्यू बरोबर 1/2 गुणिले मापकंस पी क्यू किती आहे पहा 110 अंश या ठिकाणी. मग आता बे के बे 10 उरला एक पुन्हा बे 10 म्हणजेच 55. मग आता या ठिकाणी म्हणून कोन पी आर क्यू बरोबर 55 अंश. ठीक आहे. तर अशा रीतीने या ठिकाणी कोन पी आर क्यूचे माप 55 अंश आपल्याला मिळालेले आहे. तर हा या ठिकाणी प्रश्न दुसऱ्यातला चौथा उपप्रश्न जो आहे तो देखील आपण या ठिकाणी सोडवलेला आहे. ठीक आहे. तर अशा रीतीने प्रश्न 1 आणि प्रश्न 2 हे आज आपले पूर्ण झालेले आहेत. तिसरा प्रश्न आपण पुढच्या
लेक्चरमध्ये घेणार आहोत. ठीक आहे बाळांनो, तर या ठिकाणी आज आपण थांबूया. ओके, बाय.